नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 मे 2025 आणि मी आहे केदारनाथ या ठिकाणी. आणि या केदारनाथ या ठिकाणाहून तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 15 मे ते 30 मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या. कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे 15 पासून तर 30 मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही, असा पाऊस हा राज्यात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही नद्यांना पाणी देखील येईल, म्हणून असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे 15 मे पासून ते 30 मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती, तुम्ही काय करा, तुमची शेतीची कामे करून घ्या. कांदा असेल तर काढून घ्या, पाऊस उघडण्याची वाट पाहू नका. हळद असेल तर तुम्ही हळदीचे शिजवून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा. त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे, भुईमूग चालू आहे, बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की भुईमूग काढायला थांबवतं. मी म्हणलं तुम्ही काढून घ्या, कारण की पाऊस काय उघडणार नाही. आणि याच्यामध्येच काय होणार आहे, हा पाऊस काय होणार आहे 30 मे पर्यंत असा चालू राहणार आहे. दररोज दोन दिवस एका भागात मुक्काम करत. आणि 30 मे नंतर काय होईल, परत मान्सूनचा पाऊस येईल, 1 जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे याच्यात सामोन जाईल. आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं. आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी 15 मे ते 30 मे दरम्यान मान्सून पूर्व पाऊस चांगला कोसळणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, नाशिक, पुन्हा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतर परभणी, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर, म्हणजे सांगायचं झालं सगळीकडेच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतकऱ्याचे फोन आले, आमच्या ऊसाला पाणी कमी पडायले, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखाद्या गावाचं नाव सांगतो. समजा एखादं बीड धरा. जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला म्हणजे ह्या 30 मे पर्यंत 4 वेळेस पाऊस येऊन जाणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीची कामे. ऊसवाल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. तुमच्या ऊसाला या 30 मे पर्यंत तुमच्या ऊसामध्ये 4 वेळेस पाणी साचल सऱ्यामध्ये, म्हणजे 4 वेळेस तुमच्या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल, म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. ज्यांचा म्हणजे खास करून ज्यांचा ऊस असेल तर तेव्हा सांगतो की तुम्ही नांगरून खतं देऊन घ्या. कारण की पाऊस येतो की राज्यामध्ये म्हणजे हे 4-5 दिवस नाही पाऊस पडणार, तर 25 मे पर्यंत वडे नाले एक होतील असा पाऊस पडणार आहे, म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची. कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे. ऊसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी. ज्यांना पाणी कमी पडते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आणि जे मुके जनावर आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. कारण की हा पाऊस मध्ये खूप चांगला पडणार आहे. बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे. म्हणजे अकोला, अमरावती, वर्धा या भागापर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे की तुम्ही काय करायचं
की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या, कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर 25 मे पर्यंत सगळीकडे खूप असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस म्हणजे चांगला ओढे नाले वाहतील असा पडणार आहे. बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यात योगायोगानं पाणी कमी पडले उसाला, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, शिरोळ, म्हणजे ह्या म्हणजे नगर जिल्हा, म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडे नाले वाहतील असा ह्या 25 मे पर्यंत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. परत राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे हे 2-3 दिवस नाही चालणार, तर कम्प्लीट 12 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज 2-2 दिवस भाग बदलत बदलत सगळीकडे पडणार. परत जिल्ह्याचे नाव सांगतो: नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर जिल्हा, म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास बीड, लातूर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर सगळीकडेच पडणार आहे. कोकणात देखील खूप पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. कारण की हा पाऊस म्हणजे आतापर्यंत मे मध्ये इतका मान्सून पूर्व कधीच पाऊस पडत नाही, पण यावर्षी मे मध्ये जे मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये ओढे नाले परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे, हळद देखील चालू आहे, म्हणून त्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे हे 4-5 दिवस नाही पाऊस पडणार, तर 25 मे पर्यंत वडे नाले एक होतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची, कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे. ऊसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी, ज्यांना पाणी कमी पडते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आणि जे मुके जनावर आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी, कारण की हा पाऊस मध्ये खूप चांगला पडणार आहे. बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, त्याच्यानंतर संभाजीनगर, या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे. म्हणजे अकोला, अमरावती, वर्धा या भागापर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे की तुम्ही काय करायचं की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या, कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर 25 मे पर्यंत 25 मे पर्यंत सगळीकडे खूप असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस म्हणजे चांगला ओढे नाले वाहतील असा पडणार आहे. बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यात योगायोगानं पाणी कमी पडले उसाला, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, शिरोळ, म्हणजे ह्या म्हणजे नगर जिल्हा, म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडे नाले वाहतील असा ह्या 25 मे पर्यंत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही जसा वेळ भेटेल तसा तुम्ही कांदा काढून घ्या, कारण की राज्यात हा पाऊस मध्ये सतत म्हणजे 2 दिवस लगेच दुसऱ्या भागात जाईल की परत त्या भागात येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आणि हे अंदाज मी देत आहे, मी केदारनाथला जात आहे ना, केदारनाथून केवळ आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी केवळ हा अंदाज देत आहे. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा आता बऱ्याच विदर्भामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा मूग देखील आलेला आहे, रिसोड भागामध्ये मूग पेरलेला आहे, त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा, उन्हाळी मूग लवकर काढून घ्या. म्हणजे ह्या 1-2 दिवसात जशी वेळ भेटेल तसं काढून घ्या, कारण की राज्यामध्ये खूप असा म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. परत राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे हे 2-3 दिवस नाही चालणार, तर कम्प्लीट 12 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज 2-2 दिवस भाग बदलत बदलत सगळीकडे पडणार. परत जिल्ह्याचे नाव सांगतो: नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर जिल्हा, म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास
बीड, लातूर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर सगळीकडेच पडणार आहे. कोकणात देखील खूप पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण की हा पाऊस म्हणजे आत्तापर्यंत मेमध्ये इतका मान्सूनपूर्व कधीच पाऊस पडत नाही. पण यावर्षी मेमध्ये जे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये ओढे नाले वाहणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज देणार आहे.